वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथे मी कार्यरत असून माझे नाव प्राध्यापक डॉक्टर रंजना मधुकर कदम. मी जे पुस्तक निवडलेले आहे ते मी गुरुजी झालो त्याची गोष्ट. त्याचे लेखक आहेत लेखक राजेंद्र भाग्यवंत. हे जे पुस्तक प्रकाशित झालं ते यशोदीप पब्लिकेशन पुणे येथून प्रकाशित झालेलं आहे. याची प्रथम आवृत्ती 2022 मध्ये निघाली आणि द्वितीय आवृत्ती 2023 मध्ये निघाली. या पुस्तकाची पृष्ठसंख्या 240 असून याची किंमत 330 रुपये आहे. आता हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आपल्याला असं दिसतं की मुखपृष्ठ जे आहे ते अतिशय सुंदर आहे. त्याच्यामधूनच त्या मुखपृष्ठामधून तो परिसर आणि त्या परिसरातलं वातावरण आपल्या डोळ्यासमोर येतं. तिथला डोंगर, दऱ्या, घरं, माणसं, प्राणी हे सगळेजण एकजीव झालेले दिसतात. कुणीही मोठं नाही, कुणीही कोणावर वर्चस्व गाजवत नाही. सगळेजण अतिशय निसर्गामध्ये निसर्गाचे घटक म्हणून शांततेने जगताना दिसतात. हे चित्रच आपल्याला पुस्तकाचा आतलं अंतरंग सांगताना दिसून येतं. मूलपृष्ठावरती लेखकाचा फोटो आहे आणि पद्मश्री बीजमाता सौ राहीबाई पोपेरे यांनी या पुस्तकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या पुस्तकाला ज्या शुभेच्छा दिल्या त्या बायब संस्थेचे जे नितीन साठे साहेब आहेत त्यांनी पण या पुस्तकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. एकंदर हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये 32 लेख असून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लेखक ज्या भागामध्ये काम करतो. लेखक स्वतः शिक्षक आहेत आणि त्यांनी शिक्षक हा व्यवसाय करत असताना त्यांचं गावाशी कसं नातं जोडलं गेलं, तेथील शाळेशी कसं नातं आहे, तेथील मुलांशी कसं नातं आहे आणि एकंदर शिक्षक हा सर्व समाजाचा महत्त्वाचा घटक कसा त्या गावामध्ये ठरतो हे या पुस्तकातून आपल्या लक्षात येतं. या पुस्तकामधले जर लेख आपण बघितले त्याच्यामध्ये पाऊस धारान शाळेची वाट तुडवताना, शाळेची पाऊलवाट धुंडाळताना, प्रत्यक्ष शाळेचा श्री गणेशा, आमची खोली, सर्वोच्च शिखर भेट, हरिश्चंद्रगडावरील भटकंती, वाडीची शाळा, शिखराच्या पायथ्याशी असलेली शाळा, वर्गाबाहेरचे औपचारिक शिक्षण, मदतीचे अनेक हात, एक मुक्काम डोंगराच्या कुशीत, हे जे वेगवेगळे लेख आहेत हे जर आपण बघितले तर एका शिक्षकानं त्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले हे आणि ते उपक्रम फक्त मुलांसाठीच उपयोगी ठरले नाहीत तर तिथल्या गावातल्या लोकांनी त्या उपक्रमाची कशी दखल घेतली, ते गावातले लोक त्या उपक्रमांमुळे शिक्षकांशी कसे जोडले गेले आणि एक वेगळं असं अतूट नातं त्यांच्यामध्ये कसं निर्माण झालं हे आपल्या लक्षात येतं. तसा अकोला तालुका हा निसर्ग संपन्न तालुका आहे. त्याला निसर्गाचं अप्रतिम असं रूप मिळालेलं आहे. हा भाग जो माणूस बघेल तो या निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. मात्र हा भाग जो आहे तो सुविधांच्या दृष्टीनं मागास आहे, दुर्गम आहे. हा भाग डोंगर दऱ्यामध्ये असल्यामुळे इथं अनेक प्रकारच्या सुविधा, आधुनिक सुविधा तिथं पोहोचलेल्या नाहीत. सर ज्यावेळेस तिथं हे गुरुजी पहिल्यांदा शाळेवर हजर होण्यासाठी या गावामध्ये जातात त्यावेळेस बसनं जाताना त्यांची कशी फजिती होते, कारण एकच एक बस नसते. न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या बस त्यांना वेगवेगळ्या बसमध्ये बसावं लागतं आणि गावामध्ये थेट गाडी जात नसल्यामुळे त्यांना कसा पायी प्रवास करावा लागतो याचं गमतीशीर वर्णन त्यांनी केलेलं आहे. इथं या भागामध्ये प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे इथं छत्री टिकणं शक्यच नाही. मग इथले शाळेतले मुलं जो प्लास्टिकचा कागद आहे तो तोंडापुरता फाडतात आणि तोच सगळं अंगात घालतात आणि शाळेमध्ये येतात. ते दृश्य पाहताना कसं वेगळं वाटतं. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये शाळा पूर्ण ओलीचिंब असते. मग हे मुलं बसायला बारदान कसं आणतात. एवढंच नाही तर छोटी छोटी मुलं हे 2-3 किलोमीटरवरून डोंगर दऱ्या, ओढे नाले पार करत शाळेमध्ये कसे येतात आणि येत असताना आनंदी असतात, मनसोक्त असतात, ते शाळा बुडवत नाहीत. एवढंच नाही तर या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम म्हणजे सरांनी जी मोटरसायकल घेतलेली आहे ती त्या गावातली पहिली मोटरसायकल आहे आणि त्यामुळं प्रत्येकाला वाटतं गुरुजींनी आपल्याला काम करावं,
आपल्याला मदत करावी. आणि या मोटारसायकलमुळे अनेक लोकांचे जीव कसे वाचलेले आहेत त्याचं हृदयद्रावक वर्णन आपल्याला याच्यामध्ये वाचायला मिळतं. तसंच गुरुजी या मुलांना जसं खेळामध्ये एक्सपर्ट करतात किंवा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, विज्ञान प्रदर्शनामध्ये हे मुलं टॉप आले पाहिजेत यासाठी मेहनत घेतात. फक्त गुरुजीच नाही तर त्यांची सगळी टीम त्या दृष्टीनं कामाला लागते. त्यामुळे मुलं जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर जातात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं मिळतात. आणि त्यावेळेस त्या मुलांना आणि आईवडिलांना झालेला आनंद तो या शिक्षकांना कसं समाधान देऊन जातो हे वर्णन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. ही लोक गरीब आहेत, यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत किंवा पैसा नाही, त्यांची घरं अगदी साधी आहेत. साधं टॉयलेट गावामध्ये नसल्यामुळं यांना टॉयलेट असणारी रूम मिळत नाही. आणि अशा वेळेस सकाळचा प्रातःविधी सकाळी पहाटे उठून उरकावा लागतो आणि गावामध्ये वाघ येतो हे ज्यावेळेस शिक्षकांना कळतं त्यावेळेस त्यांची कशी धांदळ होते. म्हणजे आणि ते ज्या घरामध्ये राहतात ते घर सारवलेलं असतं आणि सारवलेलं असल्यामुळं पावसाळ्यात त्याला पूर्ण ओल येते, भिंती ओल्याचिंब झालेल्या असतात. आणि अशा वेळेस हे जे लोक आहेत हे लोक कसं गारठून जीवन जगत असतात. मात्र हे सगळं वर्णन लेखकाने जे केलेलं आहे ते कुठंही तिथं आपल्याला असं दिसत नाही की वैताग आहे, राग आहे, त्रागा आहे. दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते आणि त्याचे फुलपाखरू करता येते. हे पुस्तक वाचत असताना आपल्या लक्षात येतं. हे त्यांनी खरं ठरवलेलं दिसून येतं. विनोदी शैलीमध्ये अतिशय सुंदररित्या हे पुस्तक झालेलं आहे. जो माणूस हे पुस्तक वाचायला बसेल त्याला ते पुस्तक संपल्याशिवाय खाली ठेवत नाही. त्यामुळं अनेक लोकांपर्यंत हे पुस्तक गेलं. आणि या पुस्तकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागात, ज्या भागामध्ये पुस्तक साधं पाहिलं सुद्धा जात नाही, त्या गावातल्या आणि आजूबाजूच्या गावातल्या अनेक लोकांनी हे पुस्तक वाचलं आणि गुरुजींना अभिप्राय दिला. सिनेमा क्षेत्रामध्ये अनेक प्रतिष्ठित लोकांनी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अतिशय महत्त्वाचं आणि सगळ्यांना वाचण्यासारखं हे पुस्तक आहे म्हणून मी याची निवड केली. धन्यवाद.